सुनेत्राताई पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावण्यात आली किंवा त्यांनी घेतली असं म्हणूया. याच्यामागचं नेमकं राजकारण काय होतं किंवा नेमकं याच्यामध्ये काय घडामोडी घडल्या? म्हणजे सर्वांचं मत हेच आहे की सुनेत्रा पवार यांनीच पक्षाची सूत्र हाती घ्यावीत. विधिमंडळ गट नेत्या म्हणून त्या निवडल्या गेल्या, अर्थात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी झाला किंवा तो तातडीने झाला अशा प्रकारचं टीका केली गेली. एका अग्रगण्य दैनिकाच्या संपादकांनी विशेष संपादकीय लिहून सुनेत्रा ताई तुम्ही चुकलात अशा प्रकारचा आग्रह लिहिला. कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनंही त्याला होकार दिला गेला. त्यांना असं फार कन्व्हिन्स करावं लागलं असं मला वाटत नाही. जे सूतक जर असेल तर ते सुनेत्रा पवारांना तेवढं शरद पवारांना आहे, कारण ते सख्खे काका आहेत अजित पवारांचे. त्यांना राजकारण नवीन नाही. बारामतीमध्ये जी विकास कामं त्या करतात विद्याप्रदेश आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांना राजकारणातली मंडळी, अजित पवारांचे संबंध असलेली मंडळी यात काहीही नवीन नाही. हे बघा, शरद पवार काय निर्णय घेतील हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे त्यांच्या अगदी जवळचा माणूस सांगू शकत नाही ते काय निर्णय घेतील. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, राज्याच्या मध्ये जो काय अचानक एक ट्विस्ट निर्माण झाला, अजितदादांच्या जाण्यामुळे, अकाली जाण्यामुळे जे काय परिस्थिती निर्माण झाली, एक राजकीय पोकळी निर्माण झाली. याच्यानंतर वातावरण हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या दृष्टीने ज्या काही हालचाली झाल्या त्याच्यामध्ये सुनेत्राताई पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावण्यात आली किंवा त्यांनी घेतली असं म्हणूया. याच्यामागचं नेमकं राजकारण काय होतं किंवा नेमकं याच्यामध्ये काय घडामोडी घडल्या? त्याच्याच बरोबर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये अनेक पद्धतीची वक्तव्य आलेली आहेत, की दोन्ही बाजूनी आलेली आहेत. शरद पवार खुद्द या विषयावरती बोलत आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते बोलत आहेत, इकडे सुनील तटकरे बोलत आहेत, प्रफुल्ल पटेल बोलत आहेत. सुनेत्राताई मात्र या संदर्भामध्ये अद्याप काही बोललेले नाहीत, कारण अर्थात आपण समजू शकतो की अजितदादांच्या निधनानंतर ज्या काही सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या या सगळ्या अगदी 2-4 दिवसामध्ये सगळ्या घडलेल्या आहेत आणि त्यांनी पतिनिधनाचं दुःख पचवून राजकारणामध्ये काही वक्तव्य करावं अशी काही त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा नाहीये. मात्र ह्यात सगळ्या गोष्टीवरती आपल्याला चर्चा करावी लागेल. त्याचबरोबर त्याच्यानंतर म्हणजे विलिनीकरणाच्या संदर्भामध्येच आणखी काही घडामोड घडणार आहे, ती येत्या 12 तारखेला घडणार आहे अशा पद्धतीचं रोहित पवारांनी जाहीर केलेलं आहे. ती काही भूमिका स्पष्ट करणार आहे ते पत्रकार परिषद घेऊन. त्यामुळे या सगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आणि त्यासाठी अर्थातच नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, अजितदादांचं अकाली जाणं महाराष्ट्राला धक्का देऊन गेलेलं आहे. म्हणजे हा धक्का किंवा ही पोकळी सहजासहजी भरून येण्यासारखी नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला जो काय एक मोठा हादरा बसलेला आहे, हा हादरा भरून यायला काही काळात जावा लागेल. मात्र राजकारण काय कोणाकरता कधी थांबत नसतं, काळ कोणाकरता कधी थांबत नसतो आणि म्हणून ज्या काही घडामोडी सगळ्या घडत होत्या, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती 3 दिवस म्हणजे दादांचं अस्थिविसर्जन होता होता तातडीने चौथ्या दिवशी सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली गेली म्हणा, त्यांनी घेतली म्हणा, किंवा ज्या काही सगळ्या घडामोडी घडल्या, या घडामोडी इतक्या वेगानं का घडल्या याच्या संदर्भामध्ये एका वर्तमानपत्राने तर सुनेत्राताई तुम्ही चुकला अशा पद्धतीचं एक त्यांना बोल लावणारं संपादकीय सुद्धा लिहिलं. अर्थात ही प्रत्येकाची मतं असू शकतात. आपलं मत वेगळं असेल, माझं मत वेगळं असेल, आणखी कोणाची मतं काही वेगळी असतील. सुनेत्राताईंचं मत अजून काय आहे हे अजून लोकांच्या समोर यायचं आहे. मात्र आपण एक राजकीय निरीक्षक म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहतो. आपण विलिनीकरणाच्या संदर्भातही बोलणार आहोत, मात्र आपण त्या विषयावरती नंतर बोलणार आहोत. सध्या सुनेत्राताईंनी इतक्या तातडीने पदाची शपथ घेणं, पक्षाची सूत्र हातामध्ये घेणं, अशा पद्धतीच्या ज्या काही हालचाली झाल्या त्या नेमक्या कशासाठी घडल्या? लोकांना तुम्ही थोडे या पवार फॅमिलीला अगदी जवळून अनेक वर्षापासून बघितलेलं आहे आणि त्यांचे तुम्ही अभ्यासक देखील आहात, म्हणून तुम्ही कदाचित अधिक जास्त माहिती पण देऊ शकाल. मिलिंद, त्याच्यामध्ये 2 गोष्टी अशा आहेत की एकूण शरद पवारांची फॅमिली ही शरद पवारांच्या एकूण राजकीय जे आयुष्य आहे, गेली 60 वर्ष त्यांचं पब्लिक लाईफ आहे, राजकीय आयुष्य आहे. 67 साली ते पहिल्यांदा निवडून आले आणि आज 58 वर्ष झाली इलेक्टोरल पॉलिटिक्सला. त्याच्या आधी ते विद्यार्थी दशेपासून राजकारणात आलेले आहेत. त्यामुळे 60 वर्षापेक्षा जास्ती काळ ते राजकारणात आहेत, तशा अर्थाने सार्वजनिक जीवनात आहेत. आणि त्यांनी कायम
पुरोगामी अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्याला त्या काळामध्ये पुरोगामी प्रतिगामी हे शब्द होते. आजच्या काळात थोडंसं तुम्ही अँटी हिंदू असणं म्हणजे पुरोगामी असं समजलं जातं बाय अँड लार्ज. पण ठीक आहे, तो डिबेट वेगळा करता येईल. परंतु आज मितीला शरद पवारांचं जे काही एकूण सार्वजनिक जीवन आहे, त्यांनी ज्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये त्यांना सगळे लोक फॉलो करतात आणि माझ्या माहितीप्रमाणे पवारांच्या घरामध्ये 3 दिवसानंतर दुखवटा संपतो सर्वसामान्यपणे. म्हणजे 10वा-12वा हे सगळे विधी होत राहतात. पण जनरली बहुजन समाजात तिसऱ्या दिवशी नंतर ते सावडणं झालं, की या गोष्टी म्हणजे अस्थि विसर्जन झाल्यानंतर अ, की जे खरं तर सायंटिफिकली म्हणजे पवार काही रिच्युअल्समध्ये गंड्यादोऱ्यात अडकणारी गृहस्थ नाही. पण तरी देखील सुनेत्रा पवार यांच्याबद्दल तुम्ही जे म्हणालात, की शपथ घ्यायला लावली का वगैरे, तर चौथ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. त्यावेळेला तशा अर्थाने शासकीय दुखवटा पण संपला होता आणि त्यांच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या पक्षाची. त्यांची विधिमंडळाची बैठक झाली. म्हणजे त्यांचे निवडून आलेले आमदार एकत्र आले आणि त्यांनी नवा गटनेता निवडला. तो गटनेता त्यांनी दिलीप वळसे पाटलांनी नाव प्रमोट केलं. मग भुजबळांनी किंवा आणखीन कोणीतरी पाठिंबा दिला आणि मग ते निवड एकमताने झाली. म्हणजे सर्वांचं मत हेच आहे, की सुनेत्रा पवार यांनीच पक्षाची सूत्र हाती घ्यावीत. विधिमंडळ गटनेत्या म्हणून त्या निवडल्या गेल्या. अर्थात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कारण गटाचं जे काय म्हणणं आहे म्हणजे निवडून आलेल्या आमदारांचं ते त्यांनी फडणवीस किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवलं. आणि मग मुख्यमंत्र्यांनी तसं राजभवनला कळवलं, की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उपमुख्यमंत्री यांचं निधन झालंय आणि त्यांच्या पक्षाने गटनेत्या म्हणून सुनेत्रा पवारांना निवडलंय. तर त्यांना शपथ देण्याच्या दृष्टीने आपण पुढची कार्यवाही करावी आणि मग राजभवन, ज्याला आता लोकभवन म्हटलं जातं, त्या लोकभवनाकडनं तो कार्यक्रम ठरवला गेला आणि लगेच त्यांची शपथविधी झाला. आता तो शपथविधी झाला तेव्हा तो तातडीने झाला, अशा प्रकारचं टीका केली गेली. म्हणजे अगदी शिरसाट असतील, उदय सामंत असतील असे एकनाथ शिंदेच्या गटाचे मंत्री करतायत. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनंही त्याच्याविषयी थोडंसं नकारात्मक भावना व्यक्त केली जाते. आणि तुम्ही म्हणलात तसं एका अग्रगण्य दैनिकाच्या संपादकांनी विशेष संपादकीय लिहून सुनेत्रा ताई तुम्ही चुकलात अशा प्रकारचा आग्रह लिहिलेला आहे. मला असं वाटतं की शरद पवार हे स्वतः अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर नीरा नदीचं प्रदूषण म्हणजे बारामतीच्या इथेच नीरा नदीचं प्रदूषण बघायला गेले आणि त्यावेळेला पुढच्या पिढीला आपलं वागणे मार्गदर्शक असतं अशा यांनी कसा लोकप्रतिनिधी असावा. म्हणजे पवार हे राज्यसभेचे आता खासदार आहेत. जिथे ते प्रदूषण बघायला गेले तिथे मला वाटतं सुप्रिया सुळेच लोकसभेच्या खासदार आहेत. त्याच्यानंतर अजित पवारच बारामतीचे आमदार होते. मग मुळामध्ये प्रदूषण झालं कसं? 60 वर्ष पूर्ण राजकारणामध्ये असलेलं पवार कुटुंब आहे. प्रदूषण झालं कसं? पण समजा झालंय, तर ते बघायला जायला तिसऱ्या दिवशी जायला हवं होतं की त्यांनी. अस्थि विसर्जन झाल्या आल्या. म्हणजे जे लोक असं म्हणतायत, की शपथविधी 3 दिवसांनंतर लगेच का केला? त्यांनी शरद पवारांना काही प्रश्न विचारलेला नाही, की तुम्ही नदीपात्रातलं ते काय नदीतलं नीरा नदीतलं प्रदूषण बघायला का गेला? असा प्रश्न विचारला नाही. मला असं वाटतं, की कुठलंही विश्लेषण करताना आपण दुटप्पी भूमिका घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा. म्हणजे सूतक जर असेल, तर ते सुनेत्रा पवारांना जेवढं तेवढं शरद पवारांना आहे. कारण ते तर सख्खे काका आहेत अजित पवारांचे. आणि सुतकाच्या कल्पना जे लोक मानतात, त्या लोकांना हे माहिती आहे, की काकांनाही सुतक असतं. सख्ख्या काकांना तर सख्ख्या काकांना निश्चित असतं. तेव्हा त्यांना 10वा 13वा सगळे जे सुनेत्राताईंना असणार. दुसरी गोष्ट शरद पवार स्वतः पहिल्या 3 दिवसात सुनेत्रा पवार यांचं सांत्वन करायला गेल्याचं दिसले नाहीत. म्हणजे ते जिथे त्यांचा मृतदेह ठेवला होता अजित पवारांचा, त्या वास्तूमध्ये विद्याप्रतिष्ठानमध्ये आले. त्यांनी अंत्यसंस्कार अटेंड केले. परंतु त्यांनी काही सुनेत्रा पवारांचं सांत्वन केलं असं जाहीर तरी दिसलं नाही. आणि दुसरी गोष्ट, खासगीत गेल्याच्या कुठेही बातम्या आल्या नाहीत. कारण पवारांना हवा असेल तर त्या बातम्या येतात. मग नंतर ते जेव्हा गेले आत्ता काल परवा, म्हणजे शोकसभेचं आयोजन केलं होतं. म्हणजे ते जे घर आहे अजित पवारांचं ते शरद पवारांच्या घरापासून वेगळं आहे तिथे. त्या सहयोगमध्ये शरद पवार गेले. मग त्याच्या बातम्या आल्या, त्याचं फुटेज आलं, व्हिडिओ फुटेज आलं. शरद पवार, त्यांच्या पत्नी हे सगळे बसलेत तिथे. साडीतनं हात केले त्यांनी. मग ते सुनेत्रा पवारांना या 2-3 दिवसात 2दा भेटले. त्याच्यावरूनही चर्चा, तर्कवितर्क हे सुरू झालेत. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्ये जे काही घडामोडी त्याच्यावर आपण बोलू पुढे. पण सुनेत्रा पवारांनी घाईघाईने शपथ घेतली असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं, की उपमुख्यमंत्रीपद रिकामं राहिलं तरी चालतं. काय घाई होती भरायची असं लोक म्हणतात. पण केव्हा तरी भरायचंच आहे ना. उलट आज त्या घरातली ही महिला, की जिचा पती अशा एअर क्रॅशमध्ये गेलाय, ती 72 तास झाल्यानंतर घराबाहेर गेली. म्हणजे ती 72 तास पाहिजे आजच घराबाहेर पडल्यात त्या बारामतीवरून मुंबईकडे यायला. कारण हा निर्णय झाला असेल आधीच.
परंतु त्या आल्या, विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, त्यांनी शपथ घेतली. तर आज पुरोगामी महाराष्ट्र असं म्हटलं जातं, पुरोगामी पवार कुटुंब असं म्हटलं जातं. आणि ज्या संपादकांनी अग्रलेख लिहिला ते देखील प्रतिगामी नक्की नाहीत, ते कायम हिंदुत्वावर टीकाच करणारे आहेत संपादक. मग त्यांनी सुतक पाळेपर्यंत थांबायला पाहिजे होतं, असं का लिहावं? म्हणजे एक तर त्यांनी कुठेतरी हा अक्षरशः गारदी असल्यासारखा कुणाला तरी हवंय म्हणून अग्रलेख लिहिला असावा. कारण तटस्थ वृत्तीने, अतिशय संतुलित बुद्धीने असा अग्रलेख कोणी लिहिला अशी शक्यता नाही. आणि जर लिहिला असता तर त्यांनी शरद पवारांवर जरी टीका केली असती, नदी प्रदूषण बघायला का गेले त्या 3 दिवसात. मग सुतक फक्त एकट्या सुनेत्राताईंना नाही आहे ना, नदी प्रदूषण बघायला जाणारे लोकप्रतिनिधी शरद पवार याच्यावरही टीका कुठेतरी असायला हवी होती त्या अग्रलेखात. आणि माझं तर असं म्हणणं आहे की उलट पक्षी तशी टीका करण्याऐवजी आज सुनेत्रा पवारांचं कौतुक करायला हवं, अशासाठी की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपल्या पद्धतीनं निधन झाल्यावर एक महिला राज्याची जबाबदारी घ्यायला पुढे आली. त्या राज्याची जबाबदारी घ्यायला योग्य आहेत, अयोग्य आहेत, काळ ठरवेल. त्याच्यानंतर कोणाला काही वेगळी मतं मांडता येतील. पण आपले सगळेच पक्ष हे एकचालकांवरती व्हायला लागले. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षात त्यांच्या विरुद्ध बोलता येत नाही, शरद पवारांच्या पक्षात त्यांच्या विरुद्ध बोलता येत नाही, भाजपमध्ये अमित शहा मोदींच्या विरोधात बोलून चालणार नाही, कम्युनिस्टांमध्ये त्यांचे कोण जनरल सेक्रेटरी असतात त्यांच्या विरुद्ध बोललं तर शिक्षा होईल. हे सगळ्या पक्षांमध्ये झालंय. तर तसंच आता तो वारसा सांगत त्यांना आता गटनेतेपदी निवडलंय आणि ती कायदेशीर प्रक्रिया राबवली आहे, वैधानिक प्रक्रिया राबवली आहे. तेव्हा त्यांना आपण त्यांच्या पक्षाचा गटनेता आपणही मान्य करायला हवं. त्याच्यावर टीका करता येईल. त्यांची पात्रता काय, त्या अग्रलेखात त्यांनी तसंच पडलंय. त्यांचं काही दखलपात्र कारकीर्द नव्हती. ठीक आहे, दखलपात्र नसेल, पण आज लोकशाही पद्धतीने निवड झाली, ती इलिगल नाही निवड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुतकासाठी त्यांनी 10 दिवस थांबायची अजिबात गरज नाही. त्याचं कारण असं, पुरोगामी महाराष्ट्रात अशी जबाबदारी पुढे घ्यायला आलेल्या महिलेचं नुसतं स्वागत नाही करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे की त्यांनी अशा जबाबदारीचं पद घेतलं आणि त्या आता सक्रिय राजकारणात येत आहेत, तर त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात असं मला वाटतं. पण आता याच्यामधला राजकारणाचा भाग आपण पाहूया. राजकारणामध्ये विषय असा आहे की एका बाजूला विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. खुद्द अजित पवार विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये होते, काही तशा पद्धतीचे व्हिडिओ देखील प्रसारित करण्यात आले होते. शरद पवारांनी पुढे येऊन हे विलिनीकरणाचा विषय सुरू होता असं म्हटलेलं होतं. ह्या सगळ्या 3 दिवसातल्या किंवा 4 दिवसातल्या ज्या काही घडामोडी घडल्या, म्हणजे पहिल्या 3 दिवसातल्या अजित पवारांचं ज्या दिवशी जाणं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा अंत्यविधी आणि तिसऱ्या दिवशी त्यांचा अस्थि विसर्जन, या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये ज्या बातम्या आपल्यासमोर येत होत्या त्याच्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर काही महत्वाच्या नेत्यांनी सुनेत्राताईंची दुसऱ्या दिवशी अंत्यविधी झाल्यानंतरच लगेच भेट घेतलेली होती. तिसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या सगळ्यामध्ये कुठेतरी विलिनीकरणाच्या चर्चेला आणखीन वेग मिळाला तर कदाचित सूत्र शरद पवारांच्या हातामध्ये जातील, सुप्रिया सुळेंच्या हातामध्ये जातील. म्हणून या लोकांनी तेवढा त्यांनी घाई केली का, हा एक त्यातला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, अजितदादांच्या गटातल्या जे काही आमदार आहेत किंवा जे काही सगळे मंत्री आहेत, या सगळ्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये जो काही विषय आहे, या सगळ्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये जी अस्वस्थता पसरली गेली असती कदाचित, ही अस्वस्थता होऊ नये, त्यांना इनसिक्युअर वाटू नये म्हणून हे करण्यात आलं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की हे सगळ्या घडामोडी आपल्या सहकारी पक्षाबरोबर होत असताना भाजपानं सावधगिरीची भूमिका म्हणून तातडीने सुप्रिया सुळेंना राजकारण करून शपथ घ्यायला लावली का, सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली का, अशा पद्धतीच्या देखील चर्चा आल्या. हे सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं काय घडलं असावं असं आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो. त्याच्यामध्ये राजकारण आहे का, तर निश्चित आहे. परंतु विधिमंडळ पक्षाने त्यांची निवड केली त्याच्या आधी तुम्ही म्हणालात तसं माझी माहिती अशी आहे की प्रफुल्ल पटेल, तटकरे ही मंडळी ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांना भेटली, त्यानंतर या विषयाचं त्यांनी चर्चा केली. आणि माझी माहिती अशी आहे की कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनंही त्याला होकार दिला गेला. त्यांना असं फार कन्व्हिन्स करावं लागलं असं मला वाटत नाही. म्हणजे त्यांनाही राजकारणात यायची इच्छा, कारण त्या मूळच्या त्यांचे बंधू हे जे आहेत ते पद्मसिंह पाटील, त्यामुळे त्यांच्या घरात वारसा आहे राजकारणाचा. आणि ते किती राजकारण बघताय, तर सुनेत्रा पवार यांना बघायला अजित पवार गेले होते, म्हणजे वधू संशोधनाच्या अँगलने. त्यावेळेला सुप्रिया सुळे या 10वीत होत्या. म्हणजे आज सुप्रिया 56 वर्षाच्या आणि या 63 वर्षाच्या आहेत. तर त्या जेव्हा 10वीत होत्या सुप्रिया सुळे, तेव्हा पद्मसिंह पाटलांच्या घरी सुनेत्रा पवारांना बघायला गेल्या होत्या. त्या सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे 78 साली शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. 78 साली, म्हणजे बघा,
म्हणजे त्यावेळेपासून सुनेत्रा पवार ते उपमुख्यमंत्री म्हणजे पुढे अनेक बनणारे मंत्री गृहमंत्री बरेच खाली आणि शरद पवारांचे विश्वासू होते का त्यांचं राजकारण जवळनं पद्मसिंह पाटलांचं सुनेत्रा पवारांनी पाहिलंय माहेरी आणि सासरी आल्यावर अजित पवारांना त्यांनी साथ दिली आहे. ती गेली 4 दशकं त्या साथ देत आहेत. तर त्यांना राजकारण नवीन नाही. बारामतीमध्ये जी विकास कामं त्या करतात विद्याप्रदेश आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांना राजकारणातली मंडळी, अजित पवारांचे संबंध असलेली मंडळी यात काहीही नवीन नाही. त्यांना हे सगळं माहिती आहे. दुसरी गोष्ट अजित पवारांच्या निवडणुका त्यांनी सगळ्या जवळ पाहिलेल्या. त्यामुळे त्या राजकारणात नोवीसपणावर अशा नाहीत, नवख्या नाहीत. राजकारण माहिती आहे त्यांना. त्या राज्यसभेवर आता खासदार झाल्या. लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली 12 आणि त्या हारल्या सुप्रिया सुळेंकडनं. त्यामुळे राजकारणात अचानक आले आणि उपमुख्यमंत्री झाले अशी काही परिस्थिती नाही. राबडी देवींसारखं. हा, राबडी देवींना कसं लालू प्रसादांनी मी नाही माझ्या बायकोला करून दाखवतो म्हणून केलं होतं, तसं काही इथे घडलं नाही. दुसरं असं की राजकारणाचा भाग आहे का तर आहे. तुम्ही म्हणताय तसं शरद पवार किंवा सुप्रिया सुळे म्हणजे शरद पवारांच्या पक्षाकडनं दुसऱ्या दिवशीपासून विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांची विधानं आली. मग ओळीने सिरीज ऑफ स्टेटमेंट्स यायला लागली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. स्वतः शरद पवारांनी असं इंडिकेट केलं की अजित पवारांची इच्छा जी आहे शेवटची ती पूर्ण व्हावी. आता अजित पवारांची शेवटची इच्छा ही थोडीच आहे की विलिनीकरण व्हावं. त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं होतं. अनेक त्यांना सत्तेचे सोपान गाठायचे होते पुढचे. तेव्हा शेवटची इच्छा ही असेल याच्यावर माझा तरी विश्वास नाही. मग सुनील तटकरे वगैरे ती उत्तरं या गेल्या 4 दिवसात दिली आहेत. म्हणजे गेले 2-3 दिवस तटकरेंच्या अनेक मुलाखती आल्यात आणि ते पूर्ण ही विलिनीकरणाची चर्चाच फेटाळून लावतात. तुम्ही जे म्हणालात व्हिडिओ आला, तो व्हिडिओ एका बैठकीचा आणि त्या बैठकीमध्ये विलिनीकरणाची चर्चा असेल त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. ते कृषी प्रदर्शनाच्या नंतरची बैठक होती. त्यात अजित पवार गटाचे एकटे अजित पवार होते आणि शरद पवारांच्या पक्षाच्या आज सगळ्या ते दिसतात. त्यामुळे अशी चर्चा होत नाही 2 पक्षांमध्ये कधीच. जर अजित पवारांना शरद पवारांशी बोलून विलिनीकरण करायचं असतं त्या दोघांनी निर्णय घेतला असता आणि त्यांच्या कोणी विरोध नसता केला असता तरी त्यांना तो निर्णय ऐकायला लागला असता अशी परिस्थिती आहे. कारण हे दोन्ही पक्ष एकाच आराखड्यावरतीच होते. त्यामुळे तसं जर असेल तर विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांनी केली का तर ती केली असेल, पण ती कुठल्या अँगलनी? लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीला अपयश आलं आणि महाविकास आघाडीला खूप यश मिळालं. शरद पवारांचे 8 खासदार आले, अजित पवारांचा 1च खासदार निवडून आला. त्यानंतर महायुती काहीशी डिफेन्सिव्ह होती आणि मग लाडकी बहीण असेल, बटेंगे कटेंगे असेल, एक हे सेफ आहे आणि वीज बिल माफी या निर्णयांमुळे महाविकास आघाडीला सपशेल पराभूत करून महायुती राज्यात सत्तेवर आली. विधानसभेच्या निवडणुकीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात, नगराध्यक्ष आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस तिघांनाही चांगलं यश मिळालं. म्हणजे विधानसभेत सारखंच यश महायुतीला मिळालं. या काळात अजित पवारांनी जर विलिनीकरणाची चर्चा केली असेल आणि ते विलिनीकरण की एकत्रीकरण माहित नाही आपल्याला, पण दोन्ही पक्ष एकाच चिन्हावर लढायला तयार झाले होते. शरद पवारांचे अनेक लोक अजित पवारांच्या चिन्हावर लढतात घड्याळाच्या झेडपीला. याचा अर्थ काय तर अजित पवारांचा पक्ष मोठा हे मान्य केलेलं आहे आणि आपले काका जे आज 85 वर्षाचे आहेत, त्यांना गेली 20 वर्ष कॅन्सर आहे जवळपास 5 सालापासून. तर त्यांचं वय वाढलेलं आहे, ते थकलेले आहे आणि आता आपण आपलं वर्चस्व सिद्ध केलंय आणि आपली चुलत बहीण सुप्रिया की ज्या कारणामुळे बाहेर पडले अजित पवार, तिला 2-2.5 वर्षात फारसं काही कामगिरी करता आलेली नाही पक्ष बांधणीच्या पातळीवर. संसदेत त्या भांडणं करतात, संसद रत्न मिळालंय, पण राज्यात त्यांचा पक्ष वाढावा म्हणून सुप्रिया सुळेंनी कुठलंही योगदान दिलेलं नाही याची कल्पना अजित पवारांना आहे, सुप्रिया सुळेंना आणि शरद पवारांनाही आहे. त्यामुळे अजित पवारांनी हात पुढे केला की आपण एकत्र येऊया आणि कदाचित शरद पवारांनी तो मान्य केला असता इव्हेंच्युअली असं मला वाटतं. कारण त्यांची राज्यसभेची मुदत संपती आता 3 एप्रिलला. ते राज्यसभेवर जातील नाही जाणार हा पुढचा विषय, पण कदाचित त्यासाठी त्यांनी हे केलं असेल आणि ते करताना अजित पवारांचं स्थान जे आहे, जर शरद पवारांच्या पक्षालाही बरोबर आणलं म्हणजे शरद पवार रिटायर झाले सार्वजनिक जीवनात आणि उरलेला पक्ष आला किंवा शरद पवार राजी झाले आहे ना, तरी ते अजित पवारांची विकटी ठरली असती. त्यांचं स्थान महायुतीतलं भक्कम झालं असतं. त्यांचे जे आमदार आहेत ते 41 आणखीन वाढले असते, 10 वाढून खासदार वाढले असते त्यांचे एकनाथ शिंदेपेक्षा आणि महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवारांचं स्थान वाढलं असतं एकीकडे, दुसरीकडे केंद्रातल्या सरकारलाही 10 खासदार आणखीन ऍड झाले असते. ह्या विन विन सिच्युएशन फॉर शरद पवार ॲज वेल एज अजित पवार. कारण सुप्रिया सुळेंना कदाचित त्यातनं मंत्रिपद केंद्रात मिळू शकलं असतं. एखादा मंत्री आत्ताच्या शरद पवारांच्याकडच्या आमदारांपैकी इथे होऊ शकले असते. तो प्रयत्न कदाचित अजित पवारांनी कुटुंबही एकत्र ठेवण्यासाठी केला असेल अशी शक्यता आहे. पण या सगळ्या शक्यता आहेत कारण अचूक कोणीच सांगू शकत नाही. कारण अजित पवार गेलेले आहे आणि अजित पवार गेल्यानंतर दोन्ही गट किंवा दोन्ही पक्ष एकत्र येणार असले किंवा येणार होते शक्यता असेल तर ती शक्यता आता लांबली आहे. म्हणजे तुर्तास तरी ते एकत्रित होतील अशी आज शक्यता नाही.
कदाचित 12 डिसेंबरला 12 फेब्रुवारीला आता रोहित पवार प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत मुंबईत. ते भूमिका स्पष्ट करणार आहेत म्हणजे काय तर काय घडलं हेच सांगणार आहेत. आणि मला असं वाटतं मी त्याच विषयाकडे येतो हा, कारण तोच विषय आपल्याला पुढे लागू करायचा आहे की विलिनीकरणाची शक्यता तुम्ही आत्ताच्या घडीला थोडीशी फेटाळून लावलेली आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक अँगल थोडासा असा येऊ शकतो. मगाशी तुम्ही म्हणालात की शरद पवार 85 वर्षांचे आहेत, ते थकलेले आहेत. शेवटी त्यांना जे काही राजकारण होतं इतके वर्षाचं त्यांनी ते केलेलं आहे. राजकारणामध्ये आपल्या नंतर आपली जी काही मुलं आहेत म्हणजे ती विशेषतः राजकारणात असतील तर त्यांचं काय होणार या भवितव्याची चिंता निश्चितपणे असेल. त्याला ती सुप्रिया सुळे यांच्या भवितव्याची चिंता निश्चितपणे असणार आहे. रोहित पवारांच्या असेल, कदाचित योगेंद्र पवारांच्या देखील असू शकेल. म्हणजे आता ते राजकारणात आहेत म्हणून आणखी कोणी आता पवार घराण्यातलं अजितदादा सोडले किंवा सुप्रिया सुनेत्रा पवार आणखीन सुप्रिया सुळे सोडल्या तर आणखी इतर ही जी आता मगाशी नावं घेतली हे सोडले तर आणखी कोणी राजकारणामध्ये नाही आहे. तर ह्या सगळ्या जे अजितदादांच्या बरोबर आहेत त्यांचा विषय तर अजितदादांनी मार्गी लावलेलाच आहे. शरद पवारांच्या बरोबरचे आहेत त्यांचं भवितव्य काय, कारण शेवटी आमदार झाले, खासदार झाले इथपर्यंत ठीक आहे, पण शेवटी सत्तेची फळं त्यांना हवी असतात, सत्तेची पदं त्यांना हवी असतात. म्हणून सुनेत्रा पवारांना जसं उपमुख्यमंत्री पद मिळालं तसं सुप्रियाताईंना काहीतरी मिळायला हवं, रोहित पवारांना काहीतरी मिळायला हवं, योगेंद्रला काहीतरी मिळायला हवं, अशी अपेक्षा कदाचित असू शकते का. आणि हे होत असताना फौजिया खान आणि शरद पवार तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे यांची राज्यसभेची रिमोट अर्थात दोघांची समते आहे. आणि आता विधानसभेमध्ये ज्यांच्याकडे बळ नाही, संख्याबळ नाही निवडून म्हणजे त्यांचा खासदार निवडून जाण्यावेळा राज्यसभेमध्ये जेमतेम संख्या 10 आहे आणि 10 वरती काय त्यांचा होऊ शकतो. एकत्रित महाविकास आघाडी केली तर त्यांचा एकच खासदार निवडून जाऊ शकतो. मग तो कोणत्या पक्षाचा याच्यावरून पुन्हा पाठापूट होऊ शकतो. कारण प्रियांका चतुर्वेदी पण रिटायर होतात, पाटील पण रिटायर. निश्चितपणे म्हणजे काँग्रेस आहे, म्हणून उभाठा आहे आणि राष्ट्रवादी आहे, म्हणजे शरद पवार आहे. या तिघांमधलं नेमकं कोणाला निवडून द्यायचं हा प्रश्न निर्माण होऊ शकतो एक. आणि हे सगळं होत असताना संजय राऊत यांनी एक विधान केलं की महाविकास आघाडीकडे इतकं संख्याबळ आहे की शरद पवारांना आम्ही परत राज्यसभेत पाठवू शकतो का, पाठवू शकतो. आता राऊतांचं हे विधान हे पूर्णपणे राजकारणाने प्रेरित आहे, हे कोणी सांगायची आवश्यकता नाही. कारण मी आता म्हटलं त्याप्रमाणे कोणत्या पक्षाचा मला खासदार पाठवायचा हे अजून ठरलेलंच नाही. यांनी शरद पवार यांचं नाव पुढे करून टाकलं. मात्र हे सगळं होत असताना लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट ही आहे त्याच्यातली की शरद पवारांनी अनाऊन्समेंट ही केलेली होती की आता यापुढे मी लोकसभा पण लढवणार नाही आणि राज्यसभा पण लढवणार नाही. तर शरद पवार पुन्हा लढवतील का हा एक मुद्दा. आणि महाविकास आघाडीचं एकत्रित संख्याबळ त्यांचा खासदार पाठवण्यासारखं आहे असं संजय राऊतांचं विधान सत्य जरी मानलं तर ते शरद पवारांना लागू म्हणजे ते शरद पवारांना उमेदवार म्हणून मान्यता देतील का सगळे मिळून, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय. हे बघा, शरद पवार काय निर्णय घेतील हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे त्यांच्या अगदी जवळचा माणूस हे सांगू शकत नाही ते काय निर्णय घेणार. कारण असं की त्यांचं राजकारण हे संदिग्धतेचं राहिलेलं आहे आयुष्यभर. गेली 6 दशकं आपला अंदाज कसा इतरांना येत नाही या अवगुणावरच ते खुश आहेत. म्हणजे तो अवगुण आहे ऍक्च्युली राजकारणामध्ये. किमान विश्वासार्हता लागते ती त्यांच्याकडे नाही आणि म्हणूनच त्यांच्याकडे काँग्रेसही संशयाने पाहतं आणि त्यांच्याबरोबरचे सर्व पक्ष संशयाने बघतात. त्यामुळे शरद पवार काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही. तरी देखील संजय राऊतांनी विधान केलं की महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं आहेत, आम्ही शरद पवारांना राज्यसभेत पाठवू शकतो. ते असं म्हटल्यानंतर लगेच शरद पवार रिॲक्ट होतील ही परिस्थिती नाही. ते लगेच रिॲक्ट होणार नाहीत, आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत. जसं घोडा मैदान जवळ आहे म्हटलं की ते करतील, त्याच्या अलीकडे नाही करणार. तसं ती राज्यसभेची मुदत संपायची वेळ आली की त्या काळामध्ये ते स्पष्ट करते भूमिका काय ती. तोपर्यंत अंदाज घेतील की आपल्याला सोनिया गांधी पाठिंबा देतात का, आपला फियास्को तर करणार नाहीत ना ह्या स्टेजला आयुष्याच्या. हे सगळा अंदाज घेऊन ते करतील जे करायचं ते. हा एक भाग. दुसरा भाग असा की रोहित पवार जी काही भूमिका स्पष्ट करणार आहेत 12 तारखेला फेब्रुवारीला, ती यापूर्वी काय घडलं याची असेल. आणि माझा अंदाज असा आहे की ते कसे अजित पवारांनी अनेक बैठका घेतल्या आमच्याबरोबर आणि विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली हे सांगणारे असतील. पण मुळामध्ये अजित पवार आता राहिलेले नाही, त्यामुळे परिस्थिती बदललेली आहे. तरी देखील विलिनीकरण होणारच नाही असं खात्रीपूर्वक कोणी सांगू शकत नाही. जर शरद पवारांना सरकारमध्ये जायची इच्छा, आपल्या मुलीला मंत्रिपद मिळावं किंवा रोहित पवार किंवा अन्य कोणी व्हावेत ही इच्छा असणार, पण त्याचबरोबर त्यांचं जे आहे ना की सेक्युलरिझमला पकडून राहिले की मी भाजप बरोबर जाणार नाही, हे त्यांनी आतापर्यंत कायम केलंय. ते आणि लालू प्रसाद यादव हे 2च नेते असतात राष्ट्रीय पातळीवर की जे भारतीय जनता पक्षाबरोबर थेट सत्तेत गेलेले नाही. अप्रत्यक्षपणे त्यांचे काही रिलेशन्स आहेत. वाजपेयींच्या बरोबर चांगला नातं होतं. वाजपेयींच्या मंत्रिमंडळाच्या काळात भुजला भूकंप झाला 98ला, त्यावेळेला त्यांना मंत्रिपदही दिलं होतं, लाल दिव्याची गाडी म्हणजे आपत्ती निवारण समितीचं अध्यक्षपद.
ते त्यांनी काम केलं ते राष्ट्रासाठी म्हणून काम केलं, तेव्हा त्याला काही पॉलिटिकली सरकारमध्ये जाणं म्हणता येणार नाही. पण त्यांचे संबंध सगळ्यांशी चांगले राहिले. महाजनांशी चांगले होते, ठाकरेंशी चांगले होते, वाजपेयीशी चांगले होते, तेव्हा तो काही विषय नाही. पण अधिकृत ते भाजपबरोबर गेले असं दिसलेलं नाही. आता जर ते राजकीय जीवनांत लाभ जाणार असले आणि आपला पक्ष पाठवणार असले इंडियामध्ये, तर त्या पक्षाला काहीतरी लाभ होऊ शकतो. म्हणजे साप बी मऱ्यावर लाठी बी ना तुटे अशा प्रकारचा अचिव्हमेंट ते करू शकतात. पण तसं जरी केलं तरी जनता काही दुधखुळी नाही हा एक भाग. त्यामुळे इन दॅट केस 2 पक्ष एकत्र येऊ शकतात, तसं काही झालं तर. पण आत्ताच्या परिस्थितीत प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी जो स्टान्स घेतलाय आणि सुनेत्रा पवार अजूनही काही बोललेल्या नाहीत, हे जर लक्षात घेतलं तर आत्ता तरी विलिनीकरण थोडंसं लांबलंय असं आत्ता वाटावाची परिस्थिती आहे. केव्हाही काही राजकारणात होऊ शकतं. त्यामुळे आपण असं म्हणणं योग्य नाही. 12 तारखेला कदाचित रोहित पवार जाहीरही करून टाकणार असतील, तेव्हा सुनेत्रा पवार हे बोलले एक करायचं. तर माहित नाही मला काय होईल. त्यावेळेला आपल्याला विचार करावा लागेल. पण राजकारणामध्ये अशक्य काही नसतं. आज मी तिला ते होताना दिसत नाही असं आपल्याला म्हणायला लागेल इतकंच. निश्चितपणे मंडळी, आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकारणामध्ये अशक्य काही नसतं आणि कधी काय होईल हे कधीच सांगता येत नाही. 100% अशीच गोष्ट होईल किंवा तशीच गोष्ट होईल असं सांगणं हे थोडंसं त्रासदायक असतं. कुठलेही पॉलिटिकल विधान करताना, विशेषतः राजकीय विश्लेषण करणाऱ्यांना, की हे असंच होईल असं सांगता येत नाही. कारण राजकारणामध्ये न होणाऱ्या अनेक गोष्टी होताना आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला ही लक्षात गोष्ट घेण्याची आवश्यकता आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण आपण सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भातली केली. आता अजून पक्षाचं नेतृत्व त्यांना स्वीकारायचं आहे, म्हणजे ते औपचारिकरित्या ते स्वीकारलंही जाईल. कारण शेवटी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार होते आणि त्यांच्या जागी सुनेत्रा पवार येतील. ही काही दिवसांचा आता कालावधी आहे. ही प्रक्रिया निश्चितपणे पूर्ण केली जाईल. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल, होणार नाही या संदर्भातली शक्यता अजूनही हो आहे आणि नाही देखील आहे. त्यामुळे नेमकं काय होतंय आपल्याला पाहावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन निश्चितपणे आम्हाला सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.